भेदिले सूर्यमंडळा रवींद्र भट यांची ऐतिहासिक कादंबरी. घाटावर लोकांची ये-जा आता सुरू झाली होती. सुवासिनी कमरेवर कळशा घेऊन दरड चढून गावाच्या दगडी रस्त्यावरून जाऊ येऊ लागल्या होत्या. नागडी पोरं मनसोक्त डुंबत होती. आले ते ब्राह्मण पात्रात उभं राहून ओले ते ब्राह्मण पात्रात उभं राहून गायत्रीचा जप करीत उगवत्या सूर्याला अर्घ्य देत होते. कुणी घाटावरच्या पायरीवर बसून प्रातःसंध्येची आचमनं घेत होते. वरच्या मंदिरातून उच्चरवात म्हटलेले शांतिमंत्राचे घोष ऐकू येत होते. घराबाहेर पडल्यावर लागलेलं हे पहिलं तीर्थस्थान एकनाथांच्या वास्तव्यानं पुनीत झालेलं. महाराष्ट्राची ही प्राचीन राजधानी, देवगिरीच्याही आधीची, सातवाहनाच्या शौर्यकथा गाणारं हे प्रतिष्ठान साऱ्या भारत वर्षभर याला प्रतिष्ठा. इथल्या प्रत्येक राज्याला आपल्या कुलाचा यथार्थ अभिमान. धर्म, शास्त्रे, तत्वज्ञान, कला, विद्या, शौर्य, औदार्य या साऱ्याच सद्गुणांचा समुच्चय इथं झालेला. इथली पेठ समृद्ध, पैठणी नामवंत. ग्रीस, रूसपासून व्यापारी इथं उंटांच्या पाठीवर आपला माल लादून आणायचे. जाताना वस्त्र, अलंकार, मसाल्याचे पदार्थ, धान्याच्या गोण्या घेऊन जायचे. अरब घोडे आणायचे. सातवाहनांपासून शिलाहार राजांच्या पर्यंत चतुरंग सेना इथं सज्ज असायची. त्यांची अश्वशाळा जातिवंत जनावरांची सदैव भरलेली असायची. नगर एकेकाळी सौंदर्यपूर्ण होतं. 3-3 मजली वाडे, अप्रतिम राजप्रासाद, देवालय, दीपस्तंभ, विस्तृत घाट यांनी पैठणचं सौंदर्य एकेकाळी स्तिमित करून टाकणारं होतं. दगडावरती नक्षी कोरणारे शिल्पकार आणि कापडावरती कशिदा काढणारे विणकार पिढ्यानपिढ्या आपल्या कलाकुसरीनं पैठणचं महत्त्व सातत्याने वाढवीत होते. पण हा झाला भूतकाळ. शतकांपूर्वीचा. पठाणांच्या लाटा आल्या. देवगिरी बेचिराख झाली. यादव राज्यातील सारीच समृद्ध शहरं स्मशानवत झाली. पैठणच्याही भाळी दुसरं काय येणार. वाड्यांना खंट्या लागल्या. देवालयं भ्रष्ट झाली. मूर्ती भंगल्या. प्रासाद कोसळले. दीपस्तंभ उन्मळले. घाटांच्या चिऱ्यांना तडे गेले. बाजारपेठ उद्ध्वस्त झाली. दुकानं फुटली, लुटली गेली. दोन्ही बाजूला उभ्या राहिल्या दगडमातीच्या उघड्या बोडक्या भिंती. मधला गजबजलेला दगडी बांधकाम केलेला रस्ता एकाकी झाला. येईल जाईल त्याला पठाणी क्रौर्याच्या कहाण्या सांगत केविलवाणा झाला. मुसलमानी राजवट आली. बहामनी राज्याची छकलं झाली. दिल्लीला बाबराचा मुघल वंश राज्यावर आला. निजामशाही खिळखिळी झाली. मुघलांचे काटेरी हात दिसेल ते ओरबाडू लागले. सापडेल ते कवळू लागले. आपल्या मांडीखाली घेऊन मांडलिकांच्या प्रभावळीत सम्राटपद भोगू लागले. पैठण मोगलाच्या कचाट्यात सापडलं. वैभव तर आधीच रसातळाला गेलं होतं. म्हटलं तर एक वैभव अजूनही उरलं होतं. विद्वत्तेचं वैभव. वैदिक संस्कृतीच्या या व्यासपीठामुळे पैठणला दक्षिण काशीचं स्थान लाभलं. धर्मनिर्णय, धर्माज्ञा, मीमांसा, धर्मचर्चा, ग्रंथरचना हे सारं गोदावरीच्या काठच्या या कठीण काशीत अखंड चालू होतं. वेद, उपनिषद, आरण्यक या विषयात पैठणच्या विद्वानांचा शब्द अखेरचा मानला जाई. ठिकठिकाणी मठ, पाठशाळा स्नातकांनी गजबून गेलेल्या असत. दैनंदिन व्यवहारावर मुस्लिम विचारांचा पगडा असला
तरी पैठणकरांचा आचार बहुतांशी वैदिक हिंदू धर्म पद्धतीवर आधारलेला असे. अकबरासारख्या परधर्म सहिष्णू बादशहाचा दरबारी काही विद्वान पैठणकरांपैकीही असत. त्यांचा सदैव आदर होई. त्यांना मानसन्मान मिळे. हिंदू धर्माचं हृदय काशी, उत्तरेकडच्या मोगली आकांतातही काशीचं पावित्र्य हिंदू धर्माचं हृदय काशी, उत्तरेकडचे मोगली आकांतातही काशीचं पावित्र्य काही अंशी टिकवलं गेलं. ते या पैठणकर विद्वानांच्या विद्वत्तेमुळेच. अकबराच्या अभयामुळे काही घराणी पैठणहून काशीला जाऊन स्थिरावली. इथली घरदारं भावकीच्या ताब्यात आणि शेतजमिनी वाटेकरी खंडकऱ्यांच्या हवाली करून गंगाकिनारी मुक्तपणे अध्ययन आणि अध्यापनाचं काम करू लागली. प्रतिष्ठानची प्रतिष्ठा काशीपर्यंत पसरली. गागाभटाचं विद्वान घराणं पैठणचंच राजाश्रयाखाली काशीला स्थिर झालेलं. पण मातीची ओढ इथलीच, मराठी बाणा इथलाच. वर्षा 2 वर्षांनी एखादी फेरी व्हायची. गंगा गोदावरीची गळामिठी घडायची. भाऊबंधांचं हवं नको पाहायचं. भाऊबंधांचं हवं नको पाहायचं. शेताच्या खंडाची तड लावायची. जाताना एखादा अभ्यासू बटू घेऊन जायचा. त्याला संथा द्यायची. धर्मशास्त्र निपुण करायचा. कुणी धर्मभास्कर, कुणी श्रोताचार्य, कुणी महापंडित, कुणी काव्यतीर्थ, कुणी तर्कतीर्थ. पदवीची शाल अंगावर पडायची. एखादा तिथं स्थिर व्हायचा. बहुसंख्य पैठणला परतायचे. दक्षिण काशीचं ज्ञानभांडार समृद्ध करायचे. महापंडित गागाभट्टांच्या पणजोबापासून हेच चालत आलेलं. अंतर दूरचं असलं तरी संपर्कात सातत्य होतं. त्यामुळे काशीत राहूनही तरुण गागाभट्टांची महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय आणि धार्मिक हालचालींवर बारीक नजर असायची. पैठणच्या ज्ञानमंदिराची ध्वजा अधिक उंच केली. संत भानुदासाच्या कुळातील एकनाथानं देवगिरीवरच्या जनार्दन स्वामींचा त्याला अनुग्रह प्रत्यक्ष दत्तात्रेयांनी मलंगाच्या रूपात एकोबाला दर्शन दिलेलं. संस्कृतातलं ज्ञान प्राकृतात आणण्याची कावड खांद्यावर घेतलेली. त्या कावडीत परदुःखावर शीतल शिंपण करणारी ज्ञानगंगा. सर्वाभूती परमेश्वर पाहण्याचा विशाल दृष्टिकोन. काशीची गंगा रामेश्वरावर वाहण्याआधी तहानेने तडफडणाऱ्या गाढवाच्या मुखी ही पडायची. घरची समृद्धी स्वतःच्याच उपभोगासाठी नाही. कोणीही यावं, हवं ते मागावं. नाथाघरून कुणी रिक्त गेला नाही. बुद्धिचतुरस्त्र नाथ भगवंतानं व्यासांच्या प्रतिभेची ओळख सर्वसामान्यांना करून दिली. भावार्थ रामायण काशीच्या विद्वानांनी डोक्यावरून मिरवलं. लोकभाषेवर प्रभुत्व दांडगं. माऊलीच्या भावार्थ दीपिकेत कुणीही आपल्या अकलेचे तारे घुसडलेले तोंडाला येईल ते म्हणायचं. पोथीत घुसडायचं. अज्ञानाची मुळी ज्ञानोबाच्याच कंठात अडकलेली. पैठणहून निघाले. नाथ आळंदीला समाधी लावली. ज्ञानोबाकडे जाण्याचा सोपान सापडला. हितगुज झालं. घेतलं काम. शिरावर नाथांनी भावार्थ दीपिका शुद्ध करायचं. ठणठणीतपणे सांगितलं लोकांना. पंढरीची वारी स्वीकारली. भागवत संप्रदायातलं अद्वैत तत्त्वज्ञान अगदी सोपं करून सांगितलं. अवताण दिलं पंढरीच्या वारीचं. देवभक्त दोन्ही उभे एक ठाई. चला जाऊ पायी तया गावा. मधुरा भक्तीमधला हा रसिकोत्तम विप्रलंब शृंगारामधला अंतिम शब्द लोकसंस्कृतीचा श्रेष्ठ उपासक
गोंधळी, वराडी, नंदीवाले, भोते, वासुदेव, पिंगळा, चित्रकथी अशा असंख्य भूमिकांमधून समाजापुढे आलेला आणि जवळचं सारं समाजावर उधळून टाकून गोदावरीच्या कुशीत जिवंत जलसमाधी घेऊन विसावलेला नाथ पैठण नाथांचं. जिथून गोदावरीच्या पात्रात झेपावले तिथं समाधीच्या पादुका, जिथं नांदले त्या वाड्याचं झालं राऊळ. भानुदासांचा विजयी पांडुरंग नांदतोय देवघरात. श्रीखंड्यांचा हंडा अजून अंगणात तसाच रिक्त. कुणी कितीही घागरी घाला भरणार नाही. एखादा निघतो दैववशात भाग्यवान. त्याच्या घागरीनं हंडा भरला की गजर होतो टाळ मृदुंगाचा, कीर्तन उभं राहतं हरिभक्तीचं, फड रंगतो भारुडांचा. हुतुतू, हमामा, हुंबरी किती खेळावं नाथभक्तांनी. कुणी गाऱ्हाणी सांगतीये दादल्याची, कुणी तक्रार करतीये सासूची, कुणाला कामक्रोधाचा विंचू चावतोय. तमोगुण मागं सारण्याचा नाथ त्यावर उतारा घालतायत. कुणी भवानीला साकडं घालतंय. कुणी महाराष्ट्रातल्या साऱ्याच माता स्वरूपांना दार उघडण्याची विनंती करतायत. कुणी गावोगावच्या देवदेवतांना गोंधळाचं अवतरण देत आहेत. सारा पैठणचा परिसर नाथांच्या शब्दवैभवानं गजबजलेला, भारावलेला. रामदास ठिकठिकाणी थांबतोय. नाथ शब्द मनातल्या अगदी आतल्या गाभ्यात साठवून ठेवतोय. 3 दिवस आणि 3 रात्री रामदास नाथमय झाला. कुठं भागवत ऐकावं, कुठं रामायण. दुपारी कुणाची तरी समाराधना असायचीच. संध्याकाळी कीर्तन उभं असायचं. रात्री पारावर भजनाचा जागर व्हायचा. एखाद्या मठात रात्र काढावी. दिवसभर पैठणचं ज्ञानवैभव अनुभवावं. रामदासाला स्वतःचं भानच उरलं नव्हतं. लहानपणी केव्हातरी वडिलांनी नाथांच्या पायावर घातल्याचं अंधुक स्मरतंय. आपण मारुतीचे अवतार असल्याचं त्यावेळी नाथ म्हणाले होते, असं आई सांगायची. आपण त्यावेळी अगदीच लहान होतो. बोबडे बोल तरी उमटत असतील की नाही कुणास ठाऊक. आता नाथ असते तर अनुग्रह घेतला असता. सारं जीवन कृतार्थ झालं असतं. नसले म्हणून काय झालं. आपल्या मनी भाव आहे. वाळवंटी समाधीपुढं साकडं घालू. चरणांवर मस्तक ठेवून आशीर्वाद मागू. भारावल्यासारखा रामदास समाधी मंदिराशी आला. गोदावरी संतपणे वाहत नाही. रामदास पायरीशी ध्यानस्थ बसला. अंतःकरणाचे नेत्र गोदावरीच्या जलबिंदूत सामावलेल्या नाथांच्या सूक्ष्म रूपाचा वेध घेऊ लागले. गोदावरीवर आनंद लहरी उठल्या. रामदासाच्या अंतःकरणाचे आता कर्ण झाले. नाथशब्द ऐकण्यासाठी आतुरले. वातावरण अधिकच प्रसन्न झाले. गोदावरीच्या पात्रात द्रोणांच्या दिव्यांची आरती सजली. धुपाचा घमघमाट सुटला. टाळ चिपळ्यांचा ताल कानावर पडू लागला. पैंजणांची रुणझुण सुरू झाली. बाहेरची संध्याकाळ रात्रीकडे झुकली. रामदासाच्या मनी ज्ञानसूर्य प्रकाशू लागला. नाथांचे मधुर शब्द कानावर पडू लागले. नारायणा, तू रामदास, प्रभू रामचंद्राचा तुला वरद असतं. त्याच्या पंचवटीकडे जाताना माझ्याकडे आलास, विसावलास, पण इथंच अडकू नकोस. इथली कावड रीती झाली. पंचवटीचा परिसर तुझी वाट पाहतो आहे. तिथं साधना कर. रामकृपेची कावड खांद्यावर घे. त्याच्यासारखा आदर्श पुरुष तुला त्या कावडीतलं अमृत शिंपडून घडवायचं आहे. शिथिल समाजावर फुंकर घालायची आहे. स्वार्थकारणावर कोरडे ओढायचे आहेत. मूर्खांच्या वर्मावर बोट ठेवायचं आहे. आजवर माणसाला आत्म्याच्या ओळखीची गरज होती. आज माणूसपणाच्या ओळखीची गरज आहे. आम्ही आत्मकारण केलं. तू समाजकारण कर. त्यासाठी प्रचलित राजकारणाचीही तुला कास धरावी लागेल. उठ, आता इथं रमू नकोस. महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुझी नितांत गरज आहे. स्वतःला रामदास म्हणवतोस. स्वयंसाधना करून सर्वार्थाने रामदास हो. नुसता दास नाही, समर्थ रामदास. मंदिराच्या ओवरीतून संबळ वाजू लागली.
रामदास भानावर आला. कुणी गोंधळी आदिमायेला आर्ततेने साद घालीत होता. मूळ प्रकृती अंबे, गोंधळा येई वो जगदंबे. एकनाथ महाराजांनी कौल दिला. आता कुठं थांबायचं नाही, कुठं रमायचं नाही. रातभराची वस्तीही शक्यतो एकांतवासात करायची. कुठं अन्नोदक मिळालं प्रसाद म्हणून घ्यायचं, नाही मिळालं रामेच्छा. अहोरात्र श्रीरामाचं स्मरण करायचं. प्रत्येक पावलावर रामनाम, मुखानं दुसरं काही बोलायचं नाही. बोला असं वाटलंच तर मनातल्या रामाशी. तोच आता ज्ञाता करता भरता सर्व काही राममय. नदी राम, पर्वत राम, झाडं राम, भूमी राम, पृथ्वी राम, आकाश राम, अवकाश राम, ओंकार राम, राम सर्वत्र भरलेला. जळी स्थळी काष्टी पाषाणी राम. श्वास राम, ध्यास राम, मन राम, आत्मा राम. मठाच्या ओवरीतली पैठणाची ही अखेरची रात्र राममय झाली. मन अधिक निश्चल झालं. मुखावर आत्मतेजाची प्रभा उमलू लागली. रामदासाला हळूहळू जाग येऊ लागली. पूर्व दिशा उमलली. पाखरांचा सामवेद सुरू झाला. एखाद दुसरी सुवासिनी कमरेवर घट घेऊन, गाईचं निरसं दूध घेऊन काकड्यासाठी मंदिराकडे निघाली. रामदासाला वाटलं प्रत्यक्ष कौसल्या माऊलीच दुधाचा कलश घेऊन आपल्या लाडक्या पुत्राला उठवायला त्याच्या शयन मंदिराकडे निघाली आहे. काल रात्री आकाशातला चंद्र हवा असा वेडाहट्ट तो धरून बसला होता. सुमंतांनी दर्पणात चंद्राचं प्रतिबिंब त्याला दाखवलं. आता बाळ उठला की आपणही त्याच दर्पणामध्ये त्याला सूर्योदय दाखवावा. त्याला म्हणावं, बाळा उठ, हा पूर्व दिशेचा सुवर्णयज्ञ पहा. सारं चराचर उजळून टाकायला इक्ष्वाकू कुलाची ही सूर्यध्वजा पूर्वेला उमटली आहे. ती अखंडपणे तुला अशीच चिरकाल फडफडत ठेवायची आहे. मनातल्या या नवनवीन विचारांच्या आवर्तात रामदास तटकन उठला. आपल्या अंतःकरणात प्रतिभा जागृत होत असल्याचं त्याला मनोमनी जाणवलं. एक वेगळंच स्फुरण. परमेश्वर कृपेशिवाय ही प्रतिभा कुणाच्या अंतरी प्रकटत नाही. आता माध्यम मिळालं. प्रभू रामाला आळवायचं, त्याची महती सांगायचं. कदाचित हा नाथ महाराजांचाही प्रसाद असेल. भारावलेला रामदास उठला. गोदावरीत स्नान करून ओलेत्यानेच वर आला. घाटावरच्या मठात कुणी तापसी शंकराचार्यांचं प्रातस्मरण स्तोत्र म्हणत होता. त्याच्या सुस्वरानं रामदासाचं प्रतिभास्पर्श झालेलं मन अधिकच प्रसन्न झालं. प्रातःकाळी अंतरी स्फुरण पावणाऱ्या आत्मतत्वाचं मी स्मरण करतो. तो अनुभव हे खरं परमसुख. ती खरी परमहंस अवस्था. स्वप्नात, जागृतीत, सुषुप्तीमध्ये नित्य हीच अवस्था असणं म्हणजेच निष्कलंक ब्रह्मस्वरूपाचं पूर्ण ज्ञान. तीच खरी आत्मस्थिती, तोच खरा साक्षात्कार. नाथांच्या समाधी मंदिराच्या कळसाला नमस्कार करून रामदासाने पंचवटीचं प्रस्थान ठेवलं. आद्यशंकराचार्यांच्या शब्दकळेनं त्याची मानसिक अवस्था अधिकच तरल झाली होती. पावलं गोदातीर आक्रमक होती. मनात एक अनामिक स्वर उमलत होता. शब्दरूप घेऊ पाहत होता. अंतर्मन रामरायाची अखंड करुणा भाकत होतं. शब्दकळा स्पष्ट होऊ लागली. प्रतिभेच्या स्पर्शानं अधिक हळुवार झाली. रामरायाचा विरह रामदासाच्या मुखातून कारुण्य स्वरात बाहेर पडू लागला. रामदास भजनानंदात तल्लीन झाला. वाटचालीचा क्षीण जाणवलाच नाही. मूळचा वर्ण उजळ. वास्तविक वाटचालीच्या श्रमानं आणि उन्हाच्या तापानं तो रापायचा, निस्तेज व्हायचा. पण अंतरीच्या उमाळ्याची माया साऱ्या शरीरभर फिरायची, धमन्यांत शिरायची, स्नायूंना स्निग्धता द्यायची. रामदास अधिकच तेजस्वी दिसू लागला. धारदार नाक, तेजस्वी अंतर्मुख डोळे
बांधीव अंगकाठी आणि उमलतं वय गोदेकाठानं बटू वामनाच्या रूपानं प्रत्यक्ष नारायणच चालला आहे असं पाहणाऱ्याला वाटे. कुणी थांबवीत, पायी डोई ठेवीत, पुढीचा आग्रह करीत लहर असली थांबावं, नाहीतर समोरच्याला रामराम म्हणावं, पुढं चालू लागावं. एखाद्या वस्तीला देवळातल्या भजनकऱ्यांत मिसळावं, टाळ चिपळी हाती घ्यावी, लागावं रामाचं भजन करायला. मुरे गावचं शिवार मागे पडलं. बटूमूर्ती रामभजनात तल्लीन होऊन चाललीये गोदाकाठनं. आता अंतरी एकच ध्यास, रामकथा गायची, रामकृपेची करुणा भाकायची. 10 विषयात गुंतलेलं मन रामविषयात स्थिर करायचं, मोहमाया दूर करायची. त्याच्या अखंड नामानं वाणी शुद्ध होते, चित्त शुद्ध होतं, कर्म शुद्ध होतं. कर्ण, प्राण, त्वचा, मस्तक, हात, पाय, सारी बाह्य इंद्रिये शुद्ध होतात. रामाच्या पायी बुद्धी ठेवणं हेच खरं सकळ शुद्धीचं सार आहे. वाटेत 4 घरी मधुकरी मागता नाही. प्रचंड रामनामाचा एखादा अभंग, एखादा श्लोक मुखी यायचा. नंतर नेहमीचा गजर, जय जय रघुवीर समर्थ. रामाकडे जाण्याची सारी वाटच राममय झालेली. मुरे गावानंतर भामठाण आलं गेलं. खानापूरची शिव मागं पडली. पुणतांब्याला आला त्यावेळी संवत्सर मागे पडलं. फाल्गुन संपला, चैत्र उजाडला. पुणतांब्याच्या घराघरावर गुढ्या उभारल्या होत्या. शालिवाहन शक 1541 संपून 42चा आरंभ झाला. गोदावरीवर शुचिर्भूत होऊन रामदास गावात शिरला. घराघरात नववर्षाचा आनंदोत्सव सुरू होता. दारीच्या गुढीला लिंबाची फांदी बांधलेली, त्यावर चांदीची जारी किंवा तांबली साखरेची वदगाठी. दारादारातून षड्रसांचा सुगंध सुटलेला. अंगणातली पोरं नवी कापडं घालून मिरवताहेत. नव्या नवऱ्या नथी सावरत आपापल्या पतिराजांची वाट पाहत आतबाहेर करतायत. कुठं पंचांगाचं वाचन चाललं आहे, कुणा ओटीवर आपस्तंभ आणि ऋग्वेदी यांचं मंत्रपठण चालू आहे, कुणी यजुर्वेदी, कुणी सामवेदी. पोरंटोरं फक्त वाट पाहत आहेत हे मंत्रपठण संपण्याची. आज ताटात काय पडणार आहे हे त्यांना आधीच ठाऊक आहे. कुणाकडे कानवले, कुणाकडे कडबू. एखाद्या माऊलीनं खीर रांधलीये गव्हाची, कुणी केशर घालून श्रीखंड घोटला आहे, कुणाच्या वैलावर बासुंदी रटरटतीये बदाम पिस्ते घातलेली. बहुसंख्य घरी मात्र पोळी पुरणाची. गोदावरीच्या प्रदेशात पुरण घातल्याशिवाय सण नाही व्हायचा. पक्वान्न कुठलंही असू दे, नैवेद्याला पुरण हवंच. साऱ्या परिसरालाच पुरणाची आवड. दारणा काठ असो नाहीतर प्रवरा काठ असो, पुरणाशिवाय सण नाही. सणाचं काय, अगदी व्याही जावई आले तरी पुरणच. सूर्य ऐन माथ्यावर आला. वरच्या आळीतल्या वतनदार देशपांड्यांच्या वाड्याच्या अंगणात येऊन रामदासाने आपला नवीन श्लोक म्हणायला सुरुवात केली. अनुदिन अनुतापे तापलो रामराया, परमदीन दयाळा निर्सी मोहमाया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझविण शिण होतो धाव रे धाव आता, जय जय रघुवीर समर्थ. ओसरीवरच्या ब्राह्मणांचे मंत्रपठण नुकतंच संपलं होतं. यजमान त्यांना माझघरात भोजनाला चलण्याची विनंती करीत होते. अंगणातल्या बालबटूचा हा मधुर पण कारुण्यपूर्ण श्लोक ऐकून ते थबकले. आजवर दारी मधुकरी येत ओम भवती भिक्षां देही म्हणत. हा कुणी वेगळा दिसतोय, सुस्वरात श्लोक म्हणतोय, श्रीरामाचा आजवर कधीही न ऐकलेला गजर करतोय. कोण रे बाबा तू, कुठून आलास?
जिवाजीपंत देशपांड्यांनी कुतूहलाने विचारलं. मी रामदास. पैठणहून पंचवटीला निघालो आहे. ये बाबा, वर ये. तीर्थंकर आहेस. चल भोजनाला. आपल्याकडे समावर्तन दिसतं. मला फक्त मुष्ठीभर भिक्षा हवी. ब्राह्मणाचा दिसतोस, मग भिक्षा का मागतोस? समावर्तनाला बसण्याचा तुलाही अधिकार आहे. ब्राह्मणाची दीक्षा मागावी भिक्षा कुणी सांगितलं? माझ्या गुरुनं. कोण हे जगावेगळे गुरु? प्रभू रामचंद्र. जिवाजीपंत हसले. त्याच्याजवळ जाऊन म्हणाले, हुशार दिसतोस. आता श्लोक म्हणलास तो कुणी शिकवला तुला? माझ्या रामरायानं. म्हणजे तुझाच असणार. वा, किती यथार्थ भाव आहे अनुतापाचा. म्हण, पुन्हा म्हण. अचपळ मन माझे नावरे अवरिता. अरे, तू तर माणसाच्या चंचलपणावरच बोट ठेवलंस. ये बाबा, आत ये. आमच्या पंक्तीला बस. ऐकव अशीच मधुरवाणी. साऱ्याच लोकांना रामदासानं अंगणातल्या डेगीत ठेवलेल्या पाण्यानं पाय धुतले. जिवाजीपंतांनी पंक्तीत त्याला आपल्या जवळ बसवून घेतलं. जिवाजीपंतांच्या थोरल्या सुनेनं अन्नशुद्धी केली. जिवाजीपंतांनी हाती उदक घेऊन ब्राह्मण भोजनाचा संकल्प सोडला. साऱ्यांनी एका सुरात शांतिमंत्राचं पठण केलं. पानाभोवती मंडल करून ब्राह्मण चित्राहुती घालू लागले. रामदासाने उच्चरवात नामजगर केला. जय जय रघुवीर समर्थ. पंक्तीतल्या प्रत्येकाच्या तोंडाशी नेलेला हात क्षणभर तिथेच राहिला. या अनोळखी बटूनं केलेला अभिनव रामगजर त्यांनी कधीही ऐकला नव्हता. जिवाजीपंतांनी पहिला भात झाल्यावर रामदासाला श्लोक म्हणण्याचा आग्रह केला. रामदासाने मुक्तपणे म्हणायला सुरुवात केली. नसे मानसी नष्ट आशा दुराशा, वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा, ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. अभावितपणे जिवाजीपंतांनी नामगजर केला. जय जय रघुवीर समर्थ. साऱ्या पंक्तीलाच रंग भरला. कुणी एखादा मंत्र म्हणे, कुणी सुभाषित. त्यावर रामदासाची राममहती आणि रामनामाचा गजर ठेवलेलाच. अशी भोजन पंगत कधी रंगली नव्हती. वाढणाऱ्या बायकासुद्धा थक्क होऊन उभ्या राहत. नथी सावरीत रामदासाकडे टकाटका पाहत. कुणी भाजीच्या जागी कोथिंबीर वाढी, कुणी आमटीच्या वाटीत बासुंदीची धार धरे. लोक मारतायत भुरके बासुंदी म्हणून आमटीचे. नव्या सुना चूक लक्षात आली की ओशाळायच्या. ओचा पदर सावरीत धावायच्या स्वयंपाकघरात. ब्राह्मण तृप्त झाले. यजमान कृतार्थ झाले. रामदास भानावर आला. आता कुठल्याही ठिकाणी गुंतून पडायचं नाही, असं त्याने मनोमन ठरवलं होतं. जिवाजीपंतांनी ताटासमोर रुकाभर दक्षिणा ठेवली. साऱ्यांनीच आपापल्या कडोसरीला ती लावली. रामदासांच्या पानापुढची दक्षिणा तशीच होती. ओसरीवर साऱ्यांनी तांबूल सेवन केले. रामदास आपली झोळी घेऊन ओटीच्या पायऱ्या उतरून खालच्या पडवीत आला. जिवाजीपंतांचं त्याच्याकडे लक्ष गेलं. ते उठले. रामदासाला हाती धरून परत ओसरीवर आले. आपल्या शेजारी त्याला बसवून म्हणाले, आता हातावर पाणी पडलं. लगेच कुठं निघालास उन्हाचा? जरा वेळ थांब. आम्हाला ऐकव काहीतरी. हे सारेच जण उत्सुक आहेत तुझे श्लोक ऐकायला. रामदास क्षणभर विचारात पडला. काहीतरी म्हटल्याशिवाय आता गत्यंतर नाही हे त्याच्या लक्षात आलं. आपण आज या घरचे याचक. यजमानाचा शब्द खाली पडू देऊन उपयोगाचा नाही. त्यानं दिलेल्या अन्नब्रह्माचा तो अपमान होईल. काय म्हणू? काहीही म्हण. पण त्याआधी तू कोण? कुठला? इतक्या लहान वयात बाहेर का पडलास? सारं सांग. जिवाजीपंतांनी विनंती केली. तवर घरातले बाळगोपाळही ओसरीवर रामदासाभोवती जमले. बायका
माझघराच्या देवघराच्या दारात तोंडाला पदर लावून बसल्या. कुवारपणी जिन्यातल्या जाळीच्या खिडकीतून ओसरीवरच्या या तेजस्वी बटू मूर्तीकडे कुतूहलाने पाहू लागल्या. रामदासाने क्षणभर विचार केला. तो म्हणाला, आता श्लोक स्मरत नाही, पद म्हणू? म्हण, काहीही म्हण. दुष्काळामुळे पिडलेल्या रयतेची स्थिती पदात गुंफावी, या समृद्ध प्रदेशातील लोकांना ऐकवावी अशी रामदासाला स्फूर्ती झाली. तो मुक्तपणे गाऊ लागला. त्याच्या टाळीवर पोरंटोरं टाळ्या वाजवू लागली. साऱ्यांनीच मग ताल धरला. वेळे पाऊस पडेना, नासकवणी उघडेना, ऐसे कुळवाडियाचे भंड, दुःख जाहले उदंड, बहुपडी आले शेत, रेडापाड्याचे आऊत, काही केल्याने पिकेना, धान्य वेळेसी विकेना, फाळा लाविला उदंड, अवघे जाहले थोतांड, वारी रोगाची वाजती, नाना आभाळे फिरती, टोळ पक्षी मूषकादिक, खाती श्वापदे आणिक, देवदारांची यातना, चोरा चोरा राहावेना, नित्य पोटाचे मजूर, वेठीखाली निघे ऊर, घर खोपट मोडके, एक फटकूर फाटके, बहुरौगे गुरे गेली, धारणीने मुले मेली, सर्व संसार बुडाला, दास म्हणे जोगी झाला. रामदासाची ही कथारूप काव्यरचना ऐकून जो तो विचारात पडला. हा एवढासा वर्णन करतोय दुष्काळाने गांजून संसाराला विटून संन्यास घेतलेल्या माणसाचे. ही रचना दुसऱ्या कुणाची तरी असावी. हा दास कुणीतरी व्युत्पन्न असावा. जिवाजीपंतांना राहावेना. त्यांनी ममतेनं रामदासाला विचारलं, जोगी झालेला हा कोण दास? मीच. संसाराला विटून तूच जोग घेतलास? हो, मीच. अरे, तू तर एवढासा लहान आहे म्हणून जोग घेतला. मोठा असतो तर बसलो असतो अडकून संसार व्याधीत. कुणी सांगितलं तुला हे सारं? माझ्या रामानं. राम तर दिनांचा कैवारी, म्हणून तर माझी कीव आली त्याला. उठलो आणि चालू लागलो त्याच्याकडे. कुणी अडवलं नाही. आले भगवंताच्या मना, तेथे कोणाचे चालेना. म्हणजे आता पुढचं सारंही तोच बघणार म्हणतोस? त्याच्याशिवाय आहे कोण दुसरं या त्रिभुवनात? का आईवडील भाऊ बहीण कोणीच नाही तुला? सारे काही प्रभू रामच. तोच अन्न देणारा, तोच प्रतिपाळ करणारा. बर, मला जाऊ दे आता. माझा राम माझी वाट पाहतो आहे. कुठं जाणार? पंचवटीला. जिवाजीपंतांनी क्षणभर विचार केला. या व्युत्पन्न बालयोगाचा सहवास त्यांना सोडवेना. ते हसून म्हणाले, तुझा राम आता पंचवटीत आहे कुठं? रामदासांना त्यांचा रोख कळला नाही. तो क्षणभर गांगरला. म्हणाला, पंचवटी सोडून माझा राम जाईलच कुठे? सध्या नांदतोय नाशिक क्षेत्री. तिथं उत्सव सुरू झाला रामाचा. 10 ठिकाणचे 1000 यात्रेकरू निघाले नाशिकाला. आम्हीही उद्या निघतोय. चल आमच्याबरोबर. रामजन्माचा सोहळा बघ. तुझ्या रामाची महती डोळाभरून पहा. त्याच्या भक्तांचं वैभव निरख. आणि उत्सव सरला की खुशाल जा रामाबरोबर पंचवटीला. खरंच नसेल माझ्या रामराया पंचवटीत? खरंच नसेल. जिथं भक्त तिथं देव. एवढे यात्रेकरू नाशकाला जमणार. राम राहील कसा पंचवटीत? तू आपला उद्या माझ्या संगे तिकडे चल. मी तुला तुझ्या रामाची भेट घडवितो. अगदी नक्की? हो, नक्की. तुझ्या प्रभू रामाची शपथ. मलाही तुझी सोबत होईल. 4 नवी पदं कानावर पडतील. ठरलं तर उद्या पहाटेच्या टिपणाला निघायचं. त्याआधी गाडी दाराशी तयार असेल. गाडीत बसून जायचं. त्याविना पोचणार कसे नाशकात रामजन्माआधी? रामदास सुखावला. त्याला वाटलं, या जिवाजीपंतांच्या रूपानं राम मला नाशिक क्षेत्री नेत आहे. आजवर त्या क्षेत्राची महती फार ऐकली. ती तर कुंभमेळ्याची अमृतभूमी. नजीकच त्र्यंबकेश्वर. तिथंही अमृतकण विखुरलेले. ती गहिनीनाथांची तपस्याभूमी.
निवृत्तीनाथांची अनुग्रहभूमी. नाशिक घडलं की आपोआप घडेलच त्र्यंबक. माझ्या रामरायाकडे जाताना पूर्वसुरींची दर्शनंही घडतील. तीर्थयात्रेचंही पुण्य तीर्थयात्रेचं पुण्यही मिळेल. रामदासांनी होकार दिला. सायंकाळी पुणतांब्याचा फेरफटका मारला. गोदाकिनारी सायंसंध्या उरकली आणि कडूसं पडताना तो परत वाड्यात आला. या साऱ्याच परिसरात त्याला आपल्याकडच्यापेक्षा सुबत्ता जाणवली. इथलं जीवन कितीतरी पटीनं सुरळीत आहे. दैनंदिन व्यवहार लोक शांतपणे पार पाडत होते. शेती समृद्ध होती. ब्राह्मणांची धर्मकर्म यथास्थित चालत होती. साऱ्यांच्याच चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान होतं. कुणी गांजलेला पोळलेला दिसत नव्हता. फकीर मलंग मशिदीत कुराण पठण करीत. पठाण हशम कधी कुठे घोड्यावरून जाताना दिसत. परंतु सामान्य रयतेला त्यांच्यापासून काही त्रास नव्हता. बलुतेदार आपापली कामं शांतपणे करीत होते. श्रेष्ठी सावकारांना टोळधाडीची लुटालुटीची भीती नव्हती. कुलस्त्रिया अंगभर दागदागिने घालून देवदर्शनाला जात होत्या. सारं लोकजीवनच शांत सुस्थिर होतं. रात्री ओसरीवर जिवाजीपंतांशी बोलताना या साऱ्याचं मर्म त्याला उमगलं. ही शहाजीराजे भोसल्यांची जहागीर. साऱ्या शाह्यांत त्यांचा दबदबा. त्यांच्या जहागिरीला कोण धक्का लावणार? राज्य नावाला येवनाचं. खरे राज्यकर्ते भोसलेच. त्यांचं साऱ्या प्रदेशालाच अभय. काय टाप लागली आहे हशमांची इथल्या सावकारांना लुटण्याची, कुलस्त्रिया नासवण्याची. भोसल्यांच्या तलवारीचं पाणी त्यांनी अनुभवलं होतं. पुन्हा त्या तडाख्यात कोण सापडणार? रामदासांच्या मनात आलं, या धर्मपरायण शूर शहाजी महाराजांची एकदा भेट व्हायला हवी. त्यांच्या शौर्याच्या वार्ता अनेक वेळा कानावर पडल्या. एकदा डोळा भरून पाहावा तो नरपुंगव. आजवर कहाण्या ऐकल्या त्या फक्त मुघल सुलतानांचे, आदिलशाहीचे किंवा निजामशाहीचे पाय चाटणाऱ्या स्वार्थी वतनदारांच्या, स्वतःच्या स्वार्थासाठी रयतेला वेठीला धरणाऱ्या स्वकीय सरदारांच्या, यावनी उपभोगाचं अनुकरण करणाऱ्या कठोर अधिकाऱ्यांच्या, दुष्काळ पडले तरी शेतकऱ्यांच्या झोपड्या उद्ध्वस्त करून, गाई बैल कुणा कसायाला विकून, बाया बापडांच्या गळ्यांतली सौभाग्य लेणी ओरबाडून, म्लेच्छ राज्यकर्त्यांच्या खजिन्यात भर घालणाऱ्या आपल्याच वंशाच्या पाळेगारांच्या. इथलं सगळंच अपूर्व. जणू स्वतंत्र राज्यच. राजा धर्मनिष्ठ असला की प्रजाही धर्मनिष्ठ होणार. राजानं अधर्म स्वीकारला, प्रजा दिशाहीन. इथला राजा धर्मनिष्ठ दिसतो. या राजे भोसल्यांशी खरंच एकदा भेट घडायला हवी. रामदासांच्या मनात या साऱ्याच परिसराविषयी एक आदरभाव निर्माण झाला. ओसरीच्या कठड्याला टेकून शांत बसलेल्या रामदासाकडे पाहून झोपाळ्यावर बसलेले जिवाजीपंत म्हणाले, काय रामदासा, कसला विचार चालला आहे? सुचतंय का एखादं कवन? शहाजी महाराजांच्या कर्तृत्वाचे महती ऐकून रामदास खरंच भारावला होता. समाजाचं नेतृत्व करणाऱ्या उत्तम कार्यकर्त्यांची सारी लक्षणं त्याला शहाजी महाराजांच्या मध्ये दिसत होती. जिवाजीपंतांच्याकडे पाहून तो प्रसन्नपणे हसला. घरातले सारे बाळगोपाळ आधीच येऊन बसले होते. या समवयस्क पाहुण्याभोवती गोल फिरून त्यातलं सर्वात लहान रामदासाच्या मांडीवर बसलं. त्याच्या कानांत सोन्याची बाळी होती. तिच्याकडे लक्ष जाताच रामदासाला सहज एक उपमा आठवली. जिवाजीपंतांच्या विनंतीला मान देऊन तो गाऊ लागला. नेणती पोरं आ वासून बघू लागली. जाणत्यांनी टाळ्यांचा ताल धरला. मुंगुसाचे कानी बाळी, मुंगूस हिंडे ओळी आळी. तरी ते पाळीले जाणावे, पराधीनची स्वभावे. वेडे आलेसे पाहुणे, तरी ते जगाचे मेहुणे.
कार्यकर्ता कीर्तिवंत, त्यासी जाणती समस्त. कार्यकर्ता तो झाकेना, वेध लावी विश्वजना. दास म्हणे कुटुंबाचा, तोची पुरुष दैवाचा. रात्र उलटली. स्नान प्रातसंध्या उरकून रामदास तयार झाला. झूल घातलेल्या खिलारी बैलांची गाडी दारापुढे उभी होती. वर सावलीला तट्ट्याचं झप्पर होतं. त्यावर जरीचं नक्षीकाम केलेलं गझनीच्या कापडाचं आवरण ताणून बांधलं होतं. बसायला रुईच्या कापसाची गादी होती. टेकायला तक्क्या होता. जिवाजीपंत देशपांडे इनामदार, 4 गावाचे वतनदार, त्यांची गाडी त्यांना शोभेल अशीच हवी. जिवाजी पंतांबरोबर त्यांच्या थोरल्या सुनेनं रामदासाच्याही हातावर दह्याची कवडी ठेवली. त्या बालयोग्याला वाकून नमस्कार करीत ती सादर स्वरात म्हणाली, पुन्हा यायचं करावं. प्रभू रामाची प्रेरणा झाली तर यावंच लागेल. या परिसरात पुन्हा कधीही आलो तर आपला उंबरा ओलांडून पुढे जाववणारच नाही मला. रामदासाच्या लोकसंपर्काचं पहिलं बीज असं रुजवलं गेलं. गाडी निघाली. घुंगरांच्या माळा रुणुझुणू लागल्या. त्या तालावर बैलजोडी पळू लागली. चढणीला वेग आपोआपच कमी व्हायचा. उतार आला की सुटली गाडी भरधाव. कासरे ओढता ओढता गाडीवानाची दमछाक व्हायची. एखाद्या दगडावरून चाक तसंच पुढे जायचं. सारी गाडी हिंदकळायची. तक्क्याला टेकून डोळे मिटून बसलेले जिवाजीपंत दचकायचे. गाडीवानाला म्हणायचे, हरबा जरा हळू घे. हाडं मोडणार आहेस का माझी नाशकापर्यंत. हरबा कांडावायचा. मनातल्या मनात बैलांचे ऐबाप उद्गारायचा. चालताना असलं काही होत नाही. हाडं उलट बळकट होतात. रामदास मिश्किलपणे म्हणायचा. आता या वयात चालायला लागलो तर पुढच्या जन्मी पोचीन नाशकाला. जिवाजीपंत हसत हसत म्हणायचे. गोदावरी काठच्या बुटक्या शिकेकाईसारख्या काटेरी फांद्या असलेल्या झाडाझुडपांतून रस्ता नाशिककडे जात होता. वाडी वस्ती मागे पडत होती. रात्री वाटेत लागणाऱ्या एखाद्या गावातल्या सोयऱ्याकडे मुक्काम पडायचा. रामदासाचं भजन व्हायचं. गावकरी भुलायचे. समोर रुका टका तांदूळ ठेवायचे. रामदास निस्पृह उद्याची भर करून ठेवणार नाही. तो ते दूर सारायचा. पोराटोरात वाटून टाकायचा. तांदळाच्या अक्षता देवावर उधळायचा. मुक्तपणे म्हणायचा, अन्न देणार श्रीहरी, तोची प्रतिपाळ करी. ज्या देवाचे आज्ञेवरी मेघ वर्षती अंबरी, तयासी चुकली बापुडी, अन्न अन्न करीती वेडी. रामदास म्हणे, ऐक, आदी अंती देव एक. सारे जण तल्लीन होऊन जायचे. पुन्हा पुन्हा काहीतरी नवीन म्हणण्याचा आग्रह धरायचे. रामदास कृतज्ञतेनं म्हणायचा, श्रोते हो, तुम्ही सावधानतेनं ऐकताय. मी मनात येईल ते गातोय. माझा ताल एकीकडे, सूर एकीकडे, शब्दांना शेंडा बुडका, पण त्याच्या पाठीमागचा भाव तुम्ही जाणून घेतलात. आपण खरोखर ज्ञाते आहोत. आपण खरोखर ज्ञाते आहात. श्रोती व्हावे सावधान, मना आले ते गाईन. ताल जातो एकीकडे, माझे गाणे भलतीकडे. शेंडा मूळ ते नकळे, माझे गाणे चिमोकळे. रामी रामदास म्हणे, जेणे गुंतती शहाणे. शिंगवे हिंगणी, पुढे वेळापूर, तिथून चास. रात्री कारंजीला मुक्काम. उजाडलं की झुपली हरबाना गाडी. निघाली स्वारी तामसवाडीच्या दिशेनं. वाटेत पायी चालणारे यात्रेकरू दिसत. कुणी देवार्थी, कुणी पोटार्थी,
लंगडे पांगडे आंधळे सारेजण निघाले नाशकाकडे. कुणी घोड्यावर पोराटोरांना बसवलेलं, कुणी म्हातारीला पाठुंगळी घेतला आहे, कुणी चालले आहेत एकांडे रमत गमत. मध्येच बैलगाड्यांचा तांडा. नाशिक जसं जसं जवळ येऊ लागलं तसतसा यात्रेकरूंनी रस्ता गजबजू लागला. गावं मागे पडत होती, यात्रा पुढे धावत होती. रामदास वाटेवरच्या प्रत्येक गावाकडे कुतूहलानं बघायचा. हरबाच्या ते लक्षात यायचं. गावसीमा आली की तो शेजारी बसलेल्या रामदासाला म्हणायचा, ही सावळी आली बुवा, थोड्याच वेळात दारणा संगम दिसेल. मग पुढचं गाव? रामदास कुतूहलानं विचारायचा. दारणा संगमानंतर मग कळवी. कळवीला देशमुखांच्या वाड्यात मुक्काम पडला. सकाळी सकाळी गाव सोडलं. गाडी टाकळीच्या दिशेनं धावू लागली. जिवाजी पंत म्हणाले, आलो. नाशिकाच्या पंचक्रोशीत. इथून 3 कोस नाशिक. जेवण वेळेपर्यंत जाऊ तिथं. रामदासाची तहानभूक केव्हाच हरवली होती. आता त्याला भूक लागली होती रामदर्शनाची. साऱ्या भाविकांनी वेढलेलं ते अयोध्यापतीचं राजस्वरूप निरखण्याची. तो आसूसून म्हणाला, जेवण खाण काही नको, आधी रामाचं दर्शन घेऊ. नाशिकात शिरल्याबरोबर, अरे तुझा राम तर पंचवटीत आहे, पण आपण म्हणालात नाशिकाला उच्छाव आहे, राम तिकडे आला असेल. अरे नाशिक म्हणजेच पंचवटी. गावात यात्रा, श्राद्धविधी, निरनिराळ्या पंथांचे मठ, गोसाव्यांचे आखाडे, बाजारहाट, सारं नाशिक गावात. गावाबाहेर पंचवटीत रामदर्शन. मग आधी तिकडंच जाऊ. जाऊ जाऊ बाबा जाऊ. पहिलं घाटावर स्नान उरकू. क्षेत्राचे आमचे उपाध्ये संकल्प सांगतील. पितरांना तर्पण देऊ. पोराबाळांसाठी कापड चोपड घेऊ. थोरल्या सुनेनं नाशिक घाटाची कळशी मागितली आहे. गावदेवीला चांदीचा मुखवटा करायला सांगितला आहे. तिथल्या सुवर्णकाराला सारं झालं की जाऊ पंचवटीत. जिवाजी पंतांच्या या सांसारिक व्यापात रामदासाला काहीही रस नव्हता. तो निस्पृहपणे म्हणाला, पंत, तुमच्यामुळे वाटचाल सुलभ झाली. गाडीत सुखासनी बसलो. वाटेत तुमच्या सोयऱ्या धायऱ्यांचं अगत्य घेतलं. आता मला तुमच्या प्रेमाच्या कवेतनं सोडवा. माझा राम मला साद घालतोय. अरे पण आता अधिक अडवू नका, मायापाशात बांधू नका. मी म्हणालो, पुन्हा भेटलो नाही. नाही रामराम. गाडीवानानं कासरा खेचण्याआधीच रामदासांनी खाली उडी मारली. यात्रेकरूंच्या दाटीत मिसळून तो दृष्टीआड झाला. जिवाजी पंत क्षणभर विमनस्क झाले. इतक्या लहान वयात कसल्याही मोहातनं अडकण्याचं, या बालयोग्याचं मनोधैर्य पाहून अचंबित झाले. त्यांनी हताशपणे एक दीर्घ सुस्कारा सोडला. गाडीवान हरबा फटकन म्हणाला, हाय खरा पिसाट, हा रामदास. रामदर्शनाच्या ओढीने रामदासाला खरंच जणू पिसं लागलं होतं. तो जनांच्या प्रवाहात घुसला. पुढे पुढे जाऊ लागला. दाटी वाढू लागली. जिथं फट सापडेल तिथं मुसंडी मारायची. पुढे सटकायचं. कुणाला धक्का लागायचा. कुणाच्या डोईवरचं गठुडं खाली पडायचं. लोक कातवायचे. आईचा उद्धार करायचे. रामदास होता कुठं भानावर. त्याला ओढ होती त्या सगुण मुखदर्शनाची. रस्त्याच्या दोहोअंगी पालत आणलेली. हलवायांच्या पालासमोर पोरांची गर्दी. पेढे बर्फीच्या ताटावर माशा घोंगावत आहेत. बताशांच्या हाऱ्यांत मुंगळ्यांची पलटण. आईचा हात धरून चालणारं कुणी पोर ओढ घेतंय. भेंडी बताशासाठी अडून बसलंय. आई एक धपाटा घालून त्याला खेचून नेतीये. कासारा पुढे पोरी बाळींची गर्दी. चुड्यांच्या माळा टांगलेल्या. तांबडी घेऊ का हिरवी घेऊ? ती
राजवरखी तर चमचम करतीये. जाऊ दे, नको. ही सोनेरी वाणाचीच बरी. भीड लाज बाजूला. पोरी हात पुढे करतायत. कासार निर्विकारपणे अचूक वीड शोधून त्यांच्या हातात भरतोय. त्याचं लक्ष रुक्यावर. रूपाकडे बघायला वेळ आहे कुणाला? तो वेळ भरपूर घेऊन आलेले सोदे तांबूल खाऊन मिशांचे आकडे वळवीत या पोरीबाळीच्या आगमाग करतायत. नाना परीची नाना माणसं, नाना परीची नाना दुकानं, कुठं पितळेच्या भांड्यांची उतरण, एक बाजार घोड्यांच्या आभूषणांचा, पलीकडे बैलांच्या झुली, घुंगुरमाळा, कासरे, शिंगाची टोपणं, टपोऱ्या काचमण्याचे हार, जरा पुढे तवे, कढ्या, उलथणी, सगळ्या पालांसमोर ही गर्दी. कुणी भाव करतंय, कुणी भांडतंय. चोहीकडे कलकलाट. पोरांनी गळे काढले की आया कचकच करतायत. बायकोनं हट्ट केला की नवरे आवाज चढवितायत. म्हणूनच साधूंचा एखादा जथा बाजू हटव म्हणून झपाट्याने पुढे जातोय. रामदास आहे कुठे भानावर? असं हातात हिंडून का माझा राम भेटणार? इथं तर नुसता गलबला. घामाच्या धारा अंगी लागल्या आहेत. तऱ्हेतऱ्हेच्या माणसांच्या अंगाचा दर्प सर्वत्र भरून आला आहे. इथं अडकलो तर नुसता शिण. आपली वस्ती रामरायाजवळ. मनातली आवर्त सारखी फिरत होती. त्या गलबल्यातही मनी शब्दकळा मौक्तिक माळेप्रमाणे गुंफली जात होती. बहु हिंडता सौख्य होणार नाही. सिणावे परी नातुडे हित काही. विचारे बरे अंतरा बोधविजे. मना सज्जना राघवी वस्ती कीजे. माझ्या घननीळ लावण्यरूपी रामाकडे खरंच काही चालले आहे. चालले असते तर या मायाजालात असे गुंतले नसते. माणसाचं रूपलावण्य क्षणिक जरा पुढे ठेवलेलीच आहे. पण त्या क्षणिकाचाच लोभ, त्याचाच अहंकार. जे चिरकाल आहे त्याच्या नावानं घराबाहेर पडायचं आणि जे क्षणिक आहे त्यातच घुटमळायचं. ही कसली यात्रा, ही कसली भक्ती! क्षेत्रोपाध्ये यजमानाला शोधतायत. वाणी उदीम दिसेल त्याला हकारतायत. घाटावरचे कारागीर क्षौर अर्धीच आटोपून डुया अडवून ठेवतायत. गोसावी बैरागी अघोरी आचरणानं अडाण्याला दिपवून टाकून त्याच्या कमरेचा कसा खाली करतायत. कुणी भूमीत तोंड खुपसून शीर्षासन केलंय. कुणी निखाऱ्यावरून चालतायत. कुणी अणकुचीदार खिळ्यांच्या आसनावर आडवा झालाय. शेजारी शिष्यगण महाराजांच्या हठयोगाची महती सांगतायत. मध्यान्हीचे टोल पडले की उठतील सारे, धावतील आखाड्याकडे, तंडतील एखाद्या वणिकाशी वा साहुकाराशी पुडीवरनं, खीर-पुरी ओरपतील, धुनी चेतवतील आणि बसतील डोळे तंबारून चिलमी शिलगावीत. सारेच बंबोला. इथं आहे काय? इथं आहे हवस. इथं आहे स्वार्थ. इथं आहे लडबडलेला अहंकार. इथं आहे फसवणूक, लुबाडणूक. इथं आहे माणसातल्या जनावराची झुंडशाही. प्रभू रामचंद्रा, तुझं दर्शन यांना घडेलच कसं? तू तर दिनांचा कैवारी, दुरिताहरी, भक्तशिरोमणी. मत्स्यरूपापासून प्रत्येक अवतारात तुझं एकच ब्रीद, दुरितांचा संहार, सज्जनांचं संरक्षण, सद्धर्माचं पुनर्जागरण. या हटात तू रमशील कसा? हे भवतालचं सारंच मिथ्या. पण आपल्याच मनाला हे समजवणार कोण? आणि समजा उमगलं तरी आचरण बदलायला हवं ना? अहंकार आडवा येतो. देहबुद्धी खोडा घालते. कीर्तनात रामप्रीती, आचरणात परद्रव्यावर आणि परकांतेवर प्रीती. क्रियाविना बोलणं, चित्त मात्र दुश्चित. मनात
उपभोगाच्या सैराट कल्पना यांना तू कसा दिसणार, कसा पावणार? या माणसाच्या चंचल मनाला कुणीतरी आवरायला हवं, समजावून सांगायला हवं. यात्रेकरूंच्या रेड्याबरोबर रामदास आपोआप पुढे ढकलला जात होता. कुणी सांगतंय ही सीता गुंफा, कुणी सांगतंय लक्ष्मणानं शूर्पणखेचे नाक कान कापले तिथलं झाड. लोक भाविकपणे नमस्कार करतायत. पुजारी पंचात रुका पैसा जमा करतायत. चला वाट सोडा, आम्हाला दर्शन हवंय. ए मागं सर, आम्ही काय तमाशाला आलोय काय? अरे असे झोंबाडू नका, रांगेत या. आपापला कसा सांभाळा, गठुडी घट्ट धरून ठेवा. अरे हे पोर कुणाचं? भोकाड पसरला आहे, गर्दीत चुकलं वाटतं. रामदास याच गदारोळात मुंगीच्या पावलानं पुढे सरकतोय. आला रे आला रे गाभारा. असला कसला कोंदटलेला. इथं देव गुदमरायचा नाही का? ही मूर्ती नाहीच माझ्या रामाची. कसली बटबटीत चांदीचे डोळे वटारलेली, गंडकीच्या शिळेची काळी ठिकर. तो निळसर वर्ण कुठं हरवला रे रामराया? हे तुंड हेकांड रूप तुझं नाही. या शिळेला तूच समजून चाललीये षोडशोपचार पूजा. हे का पूजा साहित्य? हे तर कश्मल. ही तुझी पूजाही नाही आणि हा तूही नाहीस. तू सावळा सकंकण कोदंडधारी श्रीराम, अजानबाहू, नानालंकार दीप्त. रामदासाला हे रूप कुठंच दिसेना. गर्दीला पाठीनं रेटा देऊन तो बाहेर पडला. मोकळ्या हवेत श्वास भरून घेतल्यावर जरा सावरला. एकटाच गोदातटी पाण्यात पाय सोडून बसला. मनी विचार आला, पंचवटी तर हीच, मग माझ्या रामराया इथं कसा नाही? कदाचित तो कुणा सद्भक्ताची आर्तसाद ऐकून तिकडे धावला असेल. कुणाला सावरायचं असेल, कुणाच्या दुःखावर फुंकर घालायची असेल, कुणाला आपलं पूर्णरूप दाखवून त्याचा उद्धार करायचा असेल. तो भक्ताला वचनबद्ध असल्यास षोडशोपचारात अडकलेला कशाला? इथं तर हाट भरला आहे. तो ओसरला की येईल परत. आपल्याला भेटेल, नक्की भेटेल. त्याच्या कृपेविना आता या परिसरात राहण्यात तरी काय अर्थ? त्याचं मार्गदर्शन हवंय. त्याचं नित्य सान्निध्य मनात आहे, पण प्रत्यक्ष त्या लावण्य रूपाला त्याच्याच रूपात निरखायचं आहे. त्याचं अभय मिळालं की पुढची वाटचाल सुकर होईल. त्याच्याशी निजबोधाचा संवाद करताना भोवतीचा हा कोलाहल नको. आता निघावं इथनं, त्र्यंबक करावं, ब्रह्मगिरीची सव्य प्रदक्षिणा करावी. इथपर्यंत गोदे काठानं आलोच आहोत. गंगाद्वारी जाऊन यावं. अर्धी का होईना परिक्रमा घडेल. आता हेच बरं. या सोंगाड्या भाऊगर्दीपेक्षा पर्वतातला विजनवास बरा. सह्यागिरीचं दर्शनही घडेल सहजच. आपल्याकडे सारं सपाट. डोंगर टेकडी एखादीच. इकडे पश्चिमेकडे भिंतच उभी आकाशावेरी. पलीकडे परशुरामाचं कोकण आहे म्हणतात. पाहू तरी इथली भव्य पर्वतशिखरं. आपल्याकडे बुटक्या बोरी, बाभळी, लिंब, चिंच त्यांचीच मोठी भावंडं. एखादा आंबा, बहुतेक सारं खुरटं किंजाळ. ब्रह्मगिरीवरचं घनदाट जंगल बघायला मिळेल आणि आपोआपच एकांतवासही घडेल. तेव्हा आताच निघायचं त्र्यंबककडे. इकडची यात्रा उणावली की येऊ सावकाश परत. मग आहेच माझा रामराया माझ्याशी हितगुज करायला. रामदास उठला, उलट दिशेने निघाला. सीता गुंफेवरून डावीकडे वळला. उताराचा दगडी रस्ता लागला. दोन्ही बाजूला मठ, धर्मशाळा, अधूनमधून एखादी पाठशाळा. गर्दी तर कायमचीच पाठीमागे लागलेली. रामदासाची पावलं आणखी झपाट्याने पडू लागली. गंगाघाट आला. पर्वणी साधून यात्रेकरू कुंडात बुचकळ्या मारीत होते. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यानं दगडी पुलावरून पात्र ओलांडलं. पश्चिमेकडची डगर चढून तो वर आला. दोही अंगी उंच दगडी जोत्यावर बांधलेली घरं होती. रस्त्याचा चढ हळूहळू कमी होत गेला. रस्ता विचारत विचारत रामदास आणखी वर आला. गावाची वस्ती सरली. अंगी शिवारं दिसू लागली. गर्दीचा भर ओसरला.
तुरळक एखादा दुसरा शिलेदार घोड्यावरून यायचा, टपटप करीत निघून जायचा. रस्ता अधिक अरुंद झाला. दोन्ही बाजूला वडाच्या झाडांची रांग लागली. समोर आणखी एक आडवा रस्ता. कुठं आहे त्र्यंबक? उजवीकडे का डावीकडे? कुणाला तरी विचारायला हवं. त्या चौरस्त्यावर रामदास एका झाडाखाली विसावला. शारीरिक आणि मानसिक ताणानं त्याला ग्लानी आली. तिथेच तो आडवा झाला. कधी आपला डोळा लागला ते त्याचं त्यालाच कळलं नाही. कुणीतरी हलवून त्याला जागं करीत होतं. तो चमकून उठला. डोळे चोळीत समोरच्या माणसाकडे अनोळखी नजरेनं पाहू लागला. भव्य छाती, रुंद कपाळ, धिप्पाड उंची, हात लांबलचक, जणू अजानुबाहूच. दुसऱ्याच्या अंतःकरणाचा वेध घेणारे डोळे, ओठ काहीसे जाडसर, गाल फुगीर. हा कोण? यानं आपल्याला का उठवलं? रामदासापुढे प्रश्नचिन्ह उभं राहिलं. इथं का झोपलास रे झाडाखाली? त्या अनाहुतानं प्रश्न केला. जरा विसाव्याला बसलो होतो. केव्हा निद्रा आली कळलंच नाही. रामदासाने खरं तेच सांगितलं. कुठे निघाला आहेस एकटाच? त्र्यंबकला. रस्ता कळेना, दिशा उमगेना, म्हणून इथंच विचार करीत बसलो. मग चल माझ्याबरोबर. कुठं? अरे त्र्यंबकलाच निघालो आहे मी. चल उठ, मलाही सोबत होईल. झरझर चाललो तर अंधाराच्या आत जाऊ आपण त्र्यंबकला. रामदासाला आनंद झाला. जणू रामरायानंच हा भला माणूस आपल्याकडे पाठविला आहे असं त्याला वाटलं. जेवण झालं का तुझं? अनाहुतानं प्रेमळपणे विचारलं. आज उपवास. गेल्या रामनवमीला सुंठवडा तरी मिळाला होता. आज तो पण नाही. रामदास हसत हसत म्हणाला. अनाहुतानं आपल्या पडशीतलं एक बचके एवढं फळ काढलं. रामदासाच्या हाती ठेवून तो म्हणाला, खा बाबा थोडं. अजून बरीच वाटचाल करायची आहे. रामदासानं ते फळ निरखलं. आजवर असल्या तऱ्हेचं फळ त्यानं कधी पाहिलंच नव्हतं. दाताने टोकरलं. चव अमृतासारखी मधुर. चालता चालता रामदासांनी विचारलं, काय म्हणायचं या फळाला? इकडे कधी दिसलं नाही कुठं. अमृत इकडे होतच नाही. तिकडे दूर काशीच्या पलीकडे मिळतं. मग तुमच्याकडे कसं? आमचे यजमान तिकडचेच. येताना आणतात असली फळं. तुम्ही कुठले मग? खाली कानडी मुलखापलीकडे द्राविड देश आहे तिथला. रामदासाला गंमत वाटली. यजमान उत्तरेकडचा, सेवक दक्षिणेकडचा. मग आता कुठं आहेत यजमान? त्यांनाच तर शोधतोय. पश्चिम दिशेला वळणाऱ्या त्र्यंबकच्या रस्त्यावर वळत अनाहूत म्हणाला. म्हणजे? अरे यात्रेत हरवले. गर्दीला कंटाळून निघून गेले. मी धावतोय मागून, पण स्वारी सापडतीये होय. शेवटी म्हटलं त्र्यंबकला जाऊन शोध घ्यावा. गौतम ऋषीच्या आश्रमस्थानी अधूनमधून असतात. फार आवडतं एकांत स्थान आहे ते त्यांचं. तुमचे यजमान खरंच एकांतप्रिय दिसतात. हो ना? कुणी अवतण दिलं की निघाले. मग काम झालं की त्या पावली परतले. अगदी गुप्त झाल्याप्रमाणे. मग आम्ही सेवक शोधित फिरतो 10 दिशांना. अजबच दिसतोय मामला. हो ना. आता त्र्यंबकला तरी असतील की नाही कुणास ठाऊक. पण आपलं जाऊन पाहायचं. असला लहरी यजमान आणि इतका एकनिष्ठ सेवक रामदास प्रथमच पाहत होता. पावला पावलानं त्र्यंबकेश्वर जवळ येत होतं. क्षितिजावर आकाश मध्यात घुसलेल्या पर्वताच्या ओळी दिसू लागल्या. अनाहूत झपाट्यानं पुढे जात होता. भरपूर चालायची सवय असूनही रामदासाचे पाय भरून यायला लागले. कधी नव्हे ती डोळ्यांवर झापड आली. काहीतरी विचित्र भासू लागलं. तो केविलवाणे म्हणाला, मी बसतो जरा, तुम्ही व्हा पुढे. काय झालं रे? काही कळत नाही. सारखी झापड येतेय. तुम्ही दिलेलं फळ खाल्लं आणि हे असं अघटित व्हायला लागलं. अरे इथंच झोपलास तर अंधार पडेल, उशीर होईल. तुम्ही खरंच जा पुढे. मी या झाडाखाली झोपतो. उद्या सकाळी उठल्यावर येईन मागणं. तुला खांद्यावर घेऊ का? सवय आहे मला.
माझे यजमान बऱ्याच वेळा माझ्या खांद्यावर बसतात. तू तर एवढासा पोर, हा हा म्हणता घेऊन जाईन. नको नको, मला इथंच झोपू दे. झोप बापडा, मी तरी किती थांबणार. अनाहूत झपाझपा पुढे गेला. एका झाडामागे दृष्टिआड झाला. हाताचं उसं करून रामदास एका वटवृक्षाखाली पहुडला. क्षणार्धात त्याला गाढ झोप लागली. वृक्ष सळसळला. रामदासाच्या सर्वांगावरून मंद वाऱ्याची झुळूक शिरशिरली. त्या सुखद स्पर्शानं त्याला त्या गाढ निद्रेतही कसला तरी अवर्णनीय आनंद झाला. भोवतालचं सारं वातावरण तरल झालं होतं. कसले तरी अनामिक सूर अंतःकरणात घुमत होते. इतके मधुर सूर आजवर त्यानं कधी ऐकलेच नव्हते. हृदय उचंबळून येत होतं. सारं शरीर अगदी हलकं झाल्यासारखं जाणवत होतं. बाह्यरूप निद्रिस्त, पण अंतरस्वरूप पूर्णानंदात तल्लीन झालेले. टाळांचे घोष निनादत आहेत. वीणेवर कुणीतरी एक अद्भुत गत छेडतंय. साऱ्या भवतालात एक अनामिक सुगंध भरलाय. हे चंदन नव्हे, ही जाईजुई नाही, हा मोगराही नाही. कसला असावा हा गंध? केशर कस्तुरीच्या मिश्रणाचा तर नाही. या परिमळाच्या कोशात असर पडून राहावं असं रामदासाच्या अंतर्मनाला वाटत होतं. देह मात्र हिंदकळत होता. या कुशीवरून त्या कुशीवर. रामदासांनी अखेर आपले डोळे उघडले. वर आकाशात चांदण्यांची रांगोळी पसरलेली. भोवती डोंगर उतारावरचं घनदाट जंगल. डाव्या हाती उत्तुंग पर्वत उभा. उजव्या हाती त्र्यंबकेश्वराचं ज्योतिर्लिंग. त्याच्या रावळाचं शिखर चांदण्यात न्हाऊन निघालेलं. रामदास चक्रावला. आपण तर भ्रांत येऊन एका वटवृक्षाखाली झोपलो होतो. त्यावेळी हा पर्वत चांगला 4-2 कोस लांब होता. आपण इथं आलो कसे? झोपेत तर नाही चाललो. गोंधळून तो इकडे तिकडे पाहू लागला. संभ्रमात पडला. आपल्याला झोप लागल्याचं पाहून त्या वाटसरूनं तर आपल्याला खांद्यावरून आणलं नाही. मग तो कस्तुरी केशराचा सुगंध कुठला? वीणेवरची अबोध गत कोण वाजवत होतं? तो वाटसरूही कुठे गेला? का आपल्याला खाली ठेवून हा वर या पर्वतावर गौतम ऋषींच्या आश्रमाकडे गेला? माथ्यावरच्या औदुंबरावरून रामदासाला कुणाचं तरी हसणं ऐकू आलं. त्या हसण्यात मेघांचा गडगडाट होता, पण विक्राळ आरोळी नव्हती. त्या हास्यध्वनीत एक प्रेमळ हुंकार होता, पण कानठळ्या बसविणारा भुभुकार नव्हता. त्या हास्यात कठोर आव्हान नव्हतं, पण एक निरामय आश्वासन होतं. साऱ्या ध्वनीलाच एक सौख्यपूर्ण स्पर्श होता. रामदासाची अवस्था अधिकच तरल झाली. आमोद सुनासी आले. त्यानं मनोमन जाणलं, हा द्रविड देशीचा सेवक दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष मारुतीरायाच असला पाहिजे. मी भाग्यवंत. त्याच्या स्कंदावरून आकाशमार्गानं इथं आलो. तितकाच दुर्दैवीही. प्रथम भेटीत ओळख पटली नाही. आपण अपुरे आहोत. अजूनही मी पण सरत नाही. मनाचे डोळे पूर्णपणे उघडता येत नाहीत. माझी सदैव पाठराखण करणाऱ्या वज्र हनुमान मारुतीला मी कुणीतरी अनामिक पांथस्थ समजलो. हे महारुद्रा, अंजनी सुता, मला क्षमा कर. तू प्रभंजन रामदूत. मी यकच्चित अज्ञानी स्वतःला रामाचा दास म्हणवून घेतो आणि रामदूताला ओळखत नाही. तू महाबळी, प्राणदाता, सौख्य देणारा, शोकहरण करणारा. आपल्या बळानं तू मला उठवलंस, खांद्यावर घेतलंस, निमिषार्धात इच्छित ठिकाणी आणून सोडलंस. तुझ्या स्कंदावर बसण्याचा अधिकार प्रभू रामचंद्राचा. त्याच्या स्पर्शानं तो अपवित्र झालेला. तिथंच मला बसवलंस. माझ्या राघवाच्या जागी मला ठेवलंस. नको रे असा उदार होऊस. मला माझ्या स्थानी ठेव. प्रभू रामाच्या, सौमित्राच्या, सीतामाईच्या आणि तुझ्या पदतळीच माझी खरी जागा. तेच खरं माझं स्थान. औदुंबर वृक्षावरून पुन्हा भुभुकार झाला.
एका महाकाय वानरानं खाली झेप घेतली. क्षणभर रामदासावर कृपादृष्टी टाकली आणि तो झपाट्याने झेपावत पश्चिम पर्वत चढून घनदाट जंगलात दृष्टिआड झाला. त्या रात्री कुशावर्ताच्या एका ओवरीत रामदास अत्यंत निरामय अवस्थेत कुशीवर पहुडला. इतकी शांत निर्विकल्प निद्रा त्यानं आजवर कधीही अनुभवली नव्हती.